आज काल झालेल्या रात्री अतिशय दुःखद अशा घटनेबाबत आम्ही आजच्या माध्यमातून या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त करतो आणि यापुढे अशा ज्या दुर्घटना आहे या परिसरात आणि या पूर्ण सभोवताली होऊ नये यासाठी आम्ही या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि पाठपुरावा करण्याचा आम्ही आता पूर्ण नागरिकांनी मानस राखलेला आहे। कारण हा आपला एखादा जीव जाणं हा खूप मोठा प्रश्न या समाजापुढे भेडसावत आहे आणि एखादा माणसाचा जीव म्हणजे असा एक किडे माकुडे असा जसे आपण दिवसे हायवेवरती प्राणी जे आपले कुत्रे वगैरे ज्यांचे जीव जातात तसे माणसांचे सुद्धा जीव जायला लागले। आता काल आमचे ते काका होते प्रभाकर पाटील यांनी काल तिथं ते महाशिवरात्रीसाठी काहीतरी ते भाजीपाला घेत होते तर त्यांचे जात असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अशी घटना इथं घडायला नको। या खेडी परिसरात असेल, अयोध्यानगर परिसरात असेल, कालिका माता परिसरात असेल किंवा अनेक परिसरांमध्ये असतील अशा घटना मग दिनदहाडे चोरी डकायती मग एक लहान मुलांना किडनॅपिंग किंवा मग दरोडे आणि अपघाती मृत्यू आणि अवैध वाहने अवजड वाहने अशा एक ना अनेक उपक्रमापासून चांगले उपक्रम न सजवता या भागात अशा अवैध धंद्यांनी हा भाग सजलेला असा एक प्रकारे दिसून येत आहे। अशा पूर्ण प्रक्रियेचा आम्ही तीव्र आमच्या अशा शब्दात निषेध करतो आणि यापुढे जर अशा या घटना थांबल्या नाही किंवा मग पोलीस प्रशासनाने आणि किंवा महापालिका प्रशासनाने RTO प्रशासनाने यावर जर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर आम्ही नागरिक यावर रस्त्यावर रास्ता रोको करू आणि याबाबत तीव्र निषेध करू आणि रास्ता रोको करून याबाबत सर्व ज्या घटनाक्रम आहे याला थांबवून या सर्व रास्ता रोको करून याबाबत निषेध व्यक्त करण्यात येईल। आपण पोलीस यांची नवीन मागणी केलेली आहे मुईकराज कोल्हे हो मुईकराज दादा कोल्हे मागणी केलेली आहे। मुईकराज दादा कोल्हे आणि आमच्या वहिनी देवयानीताई कोल्हे यांनी याबाबत पोस्टर लावलेले आहे। यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासावी म्हणून एक समाजाचं काहीतरी माणसाला देणं लागतं त्या उद्देशाच्या हेतूने मुईकराज दादा कोल्हे यांनी इथं स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे आणि इथं बॅनर लावलेलं आहे। कुठेतरी एक घटनाक्रम लक्षात येतो आहे की या भागातच का जीव जातात। या चौकामध्ये अनेको 2-2, 3-3 महिन्यापर्यंत असा जीव इतका स्वस्त झालेला आहे माणसाचा की इथं याच चौकात का होतं असा आम्हाला आमच्या नागरिकांना प्रश्न भेडसावत आहे। परंतु पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि नेही प्रशासनाने याबाबत दखल घेणे गरजेची आहे। इथं मोठ्या प्रमाणात उपाययोजना होणे गरजेचे आहे। इथं ब्ल्यू कंटेनर म्हणून एक पोलीस चौकी आणणी तात्काळ आणणी पोलीस प्रशासनाला गरजेची आहे। मी आपल्या जळगाव SP जळगाव कलेक्टर साहेबांना या माध्यमातून विनंती करतो, साहेब आपण कुठेतरी एक माणसंच आहे, आपण याबाबत लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। कारण प्रशासन हे आपल्या हातात असल्यामुळे आपण प्रशासनाची कुठेतरी एक नीव आपल्या हातात आहे। आपण प्रशासनाचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून कार्य करत आहे। आपण माणसाचा जीव धोक्यात घालू शकत नाही। याबाबत तीव्र निषेध करून मी माझे 2 शब्द संपवतो।